नमस्कार मंडळी, आज आपल्याला कोबीची पातळ भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहू। आता आपण इथे कोबी बारीक चिरून घेऊ। हे बघा, आपला कोबी चिरून झालेला आहे। आता याला स्वच्छ धुवून घेऊ। आता इथे आपला कोबी स्वच्छ धुवून झालेला आहे। आता आपण सर्वप्रथम भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ। आता त्यासाठी इथे आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे घेऊ। आता हे वाटण आपण बारीक वाटून घेऊ। आता त्यात थोडेसे पाणी टाकून पुन्हा बारीक वाटून घेऊ। हे बघा, इथे आपले वाटण तयार झाले आहे। आता इथे आपण सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून घेऊ। आता त्यात थोडंसं तेल टाकू। आता इथे आपले तेल तापले आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊ। थोडीशी हळद टाकू। कोबी टाकू। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण केलेलं वाटण त्यात टाकून घेऊ। आता आपल्याला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढे पाणी टाकून घेऊ। आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी भाजी शिजून घेऊ। हे बघा, तयार आहे आपली इथं कोबीची भाजी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।